प्रशासनाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न. जनतेचे प्रश्न मांडणे आणि प्रशासकीय कारभारातील त्रुटी चव्हाट्यावर आणणे हा पत्रकारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. मात्र निफाड येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने चक्क पत्रकारांकडून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. काय आहे नेमके प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार मौजे वडाळी नजीक येथील गट नंबर 296च्या मोजणी संदर्भात काही तक्रारदारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे की मोजणी प्रक्रियेत त्यांना न्याय मिळत नाहीये. हीच बाजू मांडण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशासनाने थेट बदनामीचे कारण पुढे करत कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणे गुन्हा आहे का? अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की भूमी अभिलेख कार्यालयात त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने आम्ही तिथे गेलो होतो, मात्र आमचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी अधिकारी थेट गुन्हे दाखल करण्याची भाषा करत आहेत, असे संतप्त मत स्थानिक शेतकरी यांनी व्यक्त केले आहे. अधिकारी म्हणतात बदनामी, जनता म्हणते पारदर्शकता. संबंधित अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की कार्यालयात येऊन फेसबुक लाईव्ह करणे आणि अधिकाऱ्यांविरुद्ध बोलणे हे बदनामीकारक आहे. मात्र जर सरकारी कार्यालयात काम पारदर्शक असेल तर प्रशासनाला कॅमेऱ्याची भीती का वाटते, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारतं आणि दुसरीकडे निफाडचे भूमी अभिलेख अधिकारी पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. या प्रकारामुळे निफाड तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे समजते. प्रशासनाचा हा प्रयत्न पत्रकारांचा आवाज दाबण्याचा आहे का? अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या समर्थनात उभ्या राहणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. सरकारी कार्यालयात चित्रीकरण करण्याबाबतचे नियम असले तरी लोकप्रतिनिधी किंवा पत्रकारांना माहिती घेण्यापासून रोखणे, हा थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे हे कितपत कायदेशीर आहे, असा सवाल उत्पन्न होत आहे.